नमस्कार, मी तुमचा आरोग्य मित्र डॉक्टर रणजित थोरात मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक दौंड। आज आपण या व्हिडिओमध्ये B12 डेफिशियन्सी या विषयावरती बोलणार आहोत। तर ही B12 डेफिशियन्सी कॉमनली व्हेजिटेरियन लोकांमध्ये पाहायला मिळते आणि ही का आपल्यासाठी महत्त्वाची आहे हे या ठिकाणी मी सांगणार आहे। तर बरेच वेळा पेशंट येतात आणि सांगतात की ह्या व्यक्तीचा संधिवात किंवा पोटाचा आजार फार लवकर बरा झाला, माझा 3 महिने झाले, 4 महिने झाले, अजून पाहिजे तेवढा रिकवर होत नाही। तर त्यांचं ज्यावेळेस B12 चेक केलं जातं त्यावेळेस असं समजतं की त्यांचं B12 ची लेवल 200 पेक्षा कमी आहे। म्हणजेच काय की ज्या लोकांमध्ये B12 ची डेफिशियन्सी आहे किंवा B12 ची लेवल कमी असेल तर त्यांच्यामध्ये होमिओपॅथिक औषधाचा किंवा कुठल्याही औषधाचा इफेक्ट तेवढा फास्ट होत नाही, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते। प्रतिकारशक्ती कमी असेल तर आजाराचा रिकव्हरी पिरियड स्लो होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये B12 डेफिशियन्सी मुळे आजार लवकर बरे होत नाहीत आणि त्यांना वेळ लागतो। तर अशा लोकांना साठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि त्या लोकांना काही सल्ले या व्हिडिओत मी देणार आहे। तर ही B12 ची रेंज किती असते हे पहिल्यांदा सांगतो। साधारणपणे ही 300 च्या वरती रेंज असावी लागते। pg/ml 300 च्या वरती असावं लागतं आणि 200 च्या खाली असेल रेंज तर आपण B12 ची डेफिशियन्सी आहे असं आपण म्हणतो। आणि ही जर डेफिशियन्सी असेल तर त्याची काय लक्षणं असतात, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो। पेशंटला जर सतत अशक्तपणा, थकवा जाणवत असेल, कुठलंही औषध घेऊन जर तो कमी येत नसेल तर आपण B12 चेक करून घ्यावा। B12 कमी असेल तर त्याप्रमाणे आहारामध्ये आणि औषधामध्ये चेंज करता येतो। त्याचप्रमाणे दुसरं लक्षण म्हणजे पेल किंवा येलो स्किनचा कलर एकतर पेल झालेला असतो किंवा येलो झालेला असतो। त्याचप्रमाणे काही लोकांमध्ये डोकं दुखतं, मायग्रेन, लहान मुलांमध्ये, ॲडल्ट्समध्ये पण डोकं दुखण्याचं प्रमाण काही प्रमाणात पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे नंतरचं लक्षण आहे की डिप्रेशनचे सिम्पटम्स काही लोकांमध्ये B12 डेफिशियन्सीमुळे येऊ शकतात। काही लोकांना B12 डेफिशियन्सीमुळे पचनाचे त्रास जास्त प्रमाणात होतात, म्हणजे पोटगच्च होणे, गॅसेस होणे, डायरिया होणे। तर अशा प्रकारची जरी लक्षणं येत असतील तरी आपण B12 अशा लोकांना चेक करून घेतो आणि त्याच्यामध्ये मग आहारामध्ये बदल करायला सांगतो किंवा काही गोळ्या आणि औषधं त्याप्रमाणे आपण देत असतो। त्याचप्रमाणे अनिमिया, B12 डेफिशियन्सीमुळे अनिमिया येतो आणि अनिमियामुळे थकवा, तुमचा छातीत दडदड होणे, दम लागणे अशी लक्षणं सुद्धा अनिमियामुळे पाहायला मिळतात। तोंड येणे, सतत जर तोंड येत असेल तर ते सुद्धा B12 डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं। त्याचप्रमाणे हातापायाला जर मुंग्या येत असतील तर हे सुद्धा तुमच्यामध्ये B12 डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं। तर मग आता हे B12 ची अशा प्रकारची लक्षणं सर्व आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा B12 डेफिशियन्सी तुम्हाला कशी करेक्ट करता येईल। सर्वात महत्त्वाचं तर आहारातनं पहिलं आपण करेक्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। मग कुठल्या आहारामध्ये हे B12 जास्त मिळतं, एक तर सर्वात जास्त नॉन व्हेजिटेरियन मध्ये पाहायला मिळतं, पण जर नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये जनरली 90% लोकांमध्ये डेफिशियन्सी पाहायला मिळतच नाही। मग कुणामध्ये मिळते तर ते व्हेजिटेरियन लोकांमध्ये। मग व्हेजिटेरियन लोक नॉनव्हेज खात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये ही डेफिशियन्सी पाहायला मिळते। त्यातही जर व्हेजिटेरियन असेल आणि जर दूध किंवा दुधाचे पदार्थ खात नसेल तर ते 100% B12 डेफिशियन्सी असते। तरच आपण व्हेगन म्हणतो, म्हणजे कुठलंच ॲनिमल प्रोडक्ट जर व्यक्ती खात नसेल तर त्याला आपण व्हेगन डाएट आहे असं म्हणतो, व्हेजिटेरियन नाही, व्हेगन। तर अशा लोकांना तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल आणि B12 डेफिशियन्सी असेल तर दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ जर खाल्ले, त्याच्यामध्ये दूध आहे किंवा फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट, दही, ताक, चीज, पनीर अशा प्रकारचे जर पदार्थ आपण खात असाल तर आपलं B12 हळूहळू वाढू शकतं। त्याचप्रमाणे B12 च्या सप्लिमेंटरी टॅबलेट्स किंवा B12 चे इंजेक्शन सुद्धा आपण सजेस्ट करतो। फार जर कमी असेल तर B12 चे इंजेक्शन सजेस्ट करतो, कारण इंजेक्शन देऊन मग आपल्या औषधाचा इफेक्ट फार चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो। नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये जर कमी असेल तर ते तुम्हाला एग्समध्ये, रेड मीट, फिश, चिकन ह्या गोष्टीमध्ये सर्व नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये B12 आपल्याला मिळत असतं। तर अशा प्रकारे आपण B12 त्याची लक्षणं, त्याच्यामुळे काय होऊ शकतं आणि त्याचे सोर्सेस काय आहेत, त्याला ट्रीटमेंट काय केली पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलेलं आहे। जर तुम्हाला आवडलं असेल तर मला फीडबॅक द्या, तुमचं लाईक, कॉमेंट्स आणि माझा YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।